नमस्कार मित्रांनो, वाराणसी सिरीजच्या 5व्या भागात आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गंगेच्या काठावरील पवित्र शहर वाराणसी येथे वसलेले 7 मजली स्वर्वेद महामंदिर, जे 37,500 चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळाचे आहे, ज्यामध्ये 20,000हून अधिक ध्यान साधकांना सामावून घेता येते. आणि त्यानंतर भगवान गौतम बुद्ध यांचे सुंदर विहार आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनाच्या निगडीत काही आध्यात्मिक ठिकाण. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, म्हणजे त्यांना घर बसल्या हे सगळं अनुभवता येईल. सो मित्रांनो, आता आहे आमचा वाराणसीमध्ये दिवस दुसरा. आता आम्ही चाललोय सारनाथ या लोकेशनला. आणि सारनाथला असं बोललं जातं की आपले गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची किंवा बौद्ध धम्माची सुरुवात तिकडे केली होती. सो आता आमचं पहिलं लोकेशन तर तेच आहे. आणि त्याच्यानंतर आमचं काही असे लोकेशन्स आम्ही ठरवलेत आजच्या दिवसामध्ये करण्याजोगे. सो आपण ते लोकेशन बघूया आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका. बाय. वाराणसीतील स्वर्वेद महामंदिर हे जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र आहे. विहंगम योगाचे संस्थापक सद्गुरू सदाफळ देवजी महाराज यांच्या ज्ञानाचे प्रतीक आहे. 7 मजली या मंदिरात 4,000 पेक्षा जास्त स्वर्वेद श्लोक भिंतीवर कोरले आहेत. आणि याचं उद्घाटन डिसेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. दिवस दुसरा आपण सारनाथला चाललो होतो आणि मध्येच आपल्याला हे एक लोकेशन लागलं जिथे ध्यान केंद्र बोललं जातं. आणि खूप सुंदर लोकेशन आहे. आता आपली पोरं आहे तिथे शूज वगैरे काढून आम्ही पहिला इथलं सगळं एक्सप्लोअर करणार आहे. माहिती नाही आतमध्ये शूट करू देतील की नाही, बट जेवढं शूट करू शकेन मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. आणि खूप मोठी बिल्डिंग आहे अशी, म्हणजे कॅमेऱ्यात आय डोंट थिंक सो की तुम्हाला ते दिसतं एवढ्या वास्ट वेने, बट खूप मोठी बिल्डिंग आहे. आध्यात्मिक केंद्र आहे. आणि बघूया आतमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतं किंवा कसं स्ट्रक्चर आहे. जर आज शूट करायला दिलं तर आपण नक्की शूट करू. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे चप्पल काढून ना कुपन दिलं जातं. जुता घर आहे इकडे आणि इथे सेफ राहतं. एक पॉलिथिन बॅग आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांच्या शूज चपला ठेवून एक कुपन कोड दिलं जातं. आणि वापस आल्याच्यानंतर कुपन कोड दिला ऑब्वियसली ते आपल्याला आपली बॅग देतात. सो असं काहीतरी इथं आहे फॅसिलिटी. बेस्ट आहे, शांती आहे लोकेशन. सो चला आज जाऊया. हे मंदिर केवळ एक पर्यटन स्थळ नसून ते ज्ञानाचे आणि शाश्वत योगाचे केंद्र मानले जाते. स्वर्वेद महामंदिर हे विहंगम योगाचे सर्वात मोठे ध्यान केंद्र असेल. सद्गुरू सदाफळ देवजी महाराज यांचे स्वर्वेद हे आत्तापर्यंत लिहिलेले सर्वोत्तम आध्यात्मिक पुस्तक आहे. स्वामीजी म्हणतात, स्वर्वेद हा माझा अंतरात्माचा जागरूक चैतन्यशील प्रकार आहे आणि माझ्या हृदयाचा दिव्य प्रकाश आहे, जो माझ्या खऱ्या अनुयायांसाठी जीवन आणि ऊर्जेचा शाश्वत स्रोत आहे. आणि हे मंदिरही तसेच असेल. हे केंद्र आध्यात्मिक ऊर्जेने इतके ऊर्जावान झाले आहे की पुढील हजारो वर्षे ते नक्कीच जाणवेल. स्वर्वेद मंदिराची रचना हे 125 कमळावर आधारित आहे. हे स्वर्वेदाच्या तत्वानुसार आहे. या मोठ्या कमळात 125 पाने आहेत. 7 मजली स्वर्वेद महामंदिर हायटेक लाईटने सजवण्यात आले आहे. त्याची खासियत म्हणजे खोल्या बांधलेल्या नाहीत. स्वर्वेद मंदिराच्या आत भिंतीवर सर्वेदच्या 3137 असे दोहे लिहिलेले आहेत. हे स्वर्वेद शास्त्रानुसारच आहे बरं का. यामध्ये कोणतीही विशिष्ट देवाची पूजा केली जात नाही, तर मंत्रांच्या आधारे योग आणि ध्यान केले जाते. खऱ्या अर्थाने ते ध्यानाचे मंदिरच आहे. महामंदिराच्या आध्यात्मिक तेजाची कल्पना मानवजातीला प्रकाशमान करण्यासाठी आणि जग आणि अस्तित्वाबद्दल विचारसारणीत बदल घडून आणण्यासाठी केली आहे. द्वेषाने भरलेल्या या युगात महामंदिर प्रेरणा आणि शांती याचा एक अविभाज्य स्रोत बनण्याचं उद्दिष्ट ठेवते, ज्यामुळे अंतर्गत चौकशीला चालना मिळते. सो या लोकेशनचं नाव आहे सर्वेद महामंदिर धाम. आणि इकडचे जे मंदिर ट्रस्ट आहे त्यांनी मला बघितलं आणि त्यांनी बोलवलं आणि त्यांनी त्यांचे बुक्स वगैरे मला दिले. आणि ह्याच्याबद्दल या जागेबद्दलची माहिती याच्यामध्ये थोडक्यात लिहिलेली आहे. आणि खूप चांगलं प्रेम आणि खूप चांगलं ट्रीटमेंट दिली त्यांनी मला. कोणी काही असं वाईट बोललं नाही किंवा
असं काहीच बोललं नाही. तर मग ही जागा अशी आहे ना की जर तुम्हाला वाराणसीमध्ये येत आहे आणि ज्या वेळेला तुम्हाला आध्यात्मिकरित्या जरा ध्यान करायचं किंवा ध्यान शिकायचं आहे कसं आपण करू शकतो, कारण बरेच लोक असतात जे वाराणसीला आपलं मनाच्या शांतीसाठी येतात. तर मग ही लोकेशन तुमच्यासाठी बनले. इकडे आलात की तुमचा एक फॉर्म भरला जातो. इकडे फॉर्म भरल्याच्या नंतर जास्त रक्कम नाही, 15 किंवा 50 रुपयाच्या आसपासच रक्कम आहे आणि तिथं ध्यान शिकवलं जातं. तर इथले गुरु आहेत ते ध्यान करवतात. त्यांच्यासोबत बसून आपण गायत्री मंत्र वगैरे, आता मी जस्ट गेलो तेव्हा गायत्री मंत्र वाचन चालू होतं त्या लोकांचं. एकदम शांतवाली जागा आहे. तर मग तुम्हाला पण कधी वाराणसीला आलात तर या जागेला भेटा. खरंच खूप शांत आहे आणि खूप पीसफुल असं लोकेशन आहे. आणि जर तुम्हाला ध्यान याचना पण करायची असेल तर तुम्ही इथे येऊन तुमचं नाव रजिस्टर करून इथे ध्यान करू शकता. असं सगळं भिंतीवरती ना असं मंत्र वगैरे आहे आणि खूप छान असे अध्याय वगैरे लिहिलेले आहेत आणि प्रत्येक भिंतीवरती जर तुम्ही नीट बघितलं ना तर संगम रघुरावरती असे काही अध्याय लिहिलेले आहेत. आता याच्यामध्ये सर्वेत प्रथम मंडल अष्टम अध्याय वगैरे आहे. ह्याच्यामध्ये सर्वेत प्रथम मंडल नवम अध्याय आहे. तिथे जसं आपण एक एक भिंत बघू त्याच्यामध्ये एक वेगळा अध्याय आपल्याला वाचायला भेटतो. आणि ह्या मंदिराची किंवा ह्या ध्यान केंद्राची बांधणी खूप सुंदर आणि खूप असं म्हणजे मनाला शांती देणारी आहे. संगमरवराचं मोस्ट ऑफ दी काम आहे इकडे आणि खूप छान प्रकारे इथे सगळं मेंटेन केलेलं आहे लोकांनी. सो तुम्ही कधी आलात तर ह्या लोकेशनला भेट द्यायला विसरू नका. एकंदरीत माझा अनुभव या लोकेशनबद्दल, मी पहिल्यांदाच आलो आहे. इवन तो मला माहिती पण नव्हतं. आपण सारनाथ इकडे जात होतो बट वाटेमध्ये हे भेटलं आणि खूप छान लोकेशन आहे. तर कधी तुम्ही वाराणसीला आलात ना तर अशा अलौकिक ठिकाणी भेट द्यायला विसरू नका. बिकॉज इकडे येऊनच आपल्याला एक वेगळी शांतीची अनुभूती होते आणि एक वेगळी पर्सनॅलिटी आपली अशाच प्रकारे हळूहळू जर्नीतनं डेव्हलप होत जाते. सो वाराणसीचा डे 2मध्ये आत्तापर्यंतचं बघितलेलं सर्वात बेस्ट लोकेशन मला हे वाटलं. महामंदिराचा पाया स्वर्वेद हा परमपूज्य सद्गुरू श्री सदाफळ देवजी महाराज, एक शाश्वत योगी आणि विहंगम योगाचे संस्थापक यांनी लिहिलेला एक दिव्य आध्यात्मिक ग्रंथ आहे. स्वर्वेद हे ब्रह्मविद्याचा संदेश प्रसारित करतो. ज्ञानाचा एक संच जो आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्यांना परिपूर्ण झेनच्या परिस्थितीत राहण्यास सक्षम करतो. हे स्थान वाराणसी म्हणजेच उत्तर प्रदेश येथील वाराणसी येथील उमराहा येथे स्थित आहे. सो एकंदरीत मंदिर परिसर पाहता खूप छान या लोकांनी मेंटेन केलं आहे आणि खूप शांती आहे. म्हणजे लोक भरपूर आहेत इकडे पण लोकांनी ती शांती मेंटेन ठेवलं आहे आणि खूप छान असं लोकेशन आहे. तर मग मी हायली रिकमेंड करेन की ज्या वेळेला तुम्ही याल ना, इथे नाव पण लिहिलं आहे सर्वेत महामंदिर धाम, आलात तर नक्की या लोकेशनला भेट द्या. खूप बेस्ट लोकेशन वाटतं सध्या तरी आणि आम्हाला आता करायचे 12 लोकेशन कवर आणि ते 5-5:30 वाजताच होतो अंधार. तर आता आम्ही इकडनं निघतो आणि पुढच्या लोकेशनला आपण लवकरात लवकर पोहोचायचा प्रामाणिक प्रयत्न करूया. म्युझिक काय दिवस मावळत आला आणि सारनाथ येथील गौतम बुद्धांचं एक प्रमुख मंदिर आहे आणि त्या मंदिराकडे आता आम्ही आलो आहे ऑलमोस्ट. म्हणजे बरं शॉपिंग केलं आईसाठी, पर्स पाकिट वगैरे खूप छान आहे आणि ठीक आहे. चला मी आलो आहे आता इथे मंदिराकडे आणि आता ऑलमोस्ट वाजले किती, थांबा वाजले किती सांगतो. आता वाजले 5 बट इकडे ना लवकर अंधार पडतो. सो आता हे जे मेन मंदिर आहे तिथे जाऊया आणि आतमध्ये गौतम बुद्धांची मूर्ती आहे. एकदम शांत, एकदम मस्त, मन सुखावणारी मूर्ती आहे. तर मग त्याचं दर्शन घेऊया आणि त्यांच्या आशीर्वादाने पूर्ण मंदिर एक्सप्लोअर करूया. एक मिनिट ना, अंदर जाने को बसले भाई. आणि इकडे एक आपल्याला घंटा बघायला भेटते, खूप मोठी आहे. महात्मा बुद्ध यांना शांती व अहिंसेचे दैवत मानले जाते. ज्या काळात संपूर्ण भारतात हिंसा, अशांती, अंधविश्वास आणि अधर्म वाढला होता, तेव्हा भगवान बुद्धांनी
अवतरित होऊन सर्व लोकांना बंधनातून मुक्त केले, ज्यांनी न केवळ भारतात परंतु संपूर्ण विश्वात आपल्या ज्ञानाने ज्योत पेटवली. त्यांना लाईट ऑफ आशिया म्हणूनही संबोधले जाते. भगवान बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 569 लुंबिनी नावाच्या एका स्थानावर झाला. ते कपिलवस्तूचे राजा शुद्धोधन यांचे पुत्र होते व त्यांचे जन्मनाव सिद्धार्थ होते. जन्माच्या वेळी ज्योतिषांनी सिद्धार्थ मोठे झाल्यावर महान संत किंवा एक महान सम्राट बनणार अशी भविष्यवाणी केली होती. राजकुमार असल्याने लहानपणापासून त्यांना राजसी सुखसुविधा उपलब्ध झाल्या होत्या, परंतु सिद्धार्थ हे विरक्त स्वभावाचे होते. शुद्धोधन राजांनी त्यांचा विवाह यशोधरा नावाच्या एका सुंदर राजकुमारीशी करून दिला. नंतरच्या काळात त्यांना राहुल नावाचा एक मुलगा झाला. सिद्धार्थ यांचे मन आजूबाजूच्या गोष्टी पाहून फार प्रभावित होत असे. एकदा महालातून बाहेर पडल्यावर त्यांनी एक म्हातारा, एक आजारी व्यक्ती आणि एक मृत प्रेत पाहिले. हे सर्व दुःख पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले की जीवनातील सुख भौतिक वस्तूंच्या उपभोगने मिळवता येत नाही. एका रात्री सर्वजण झोपलेले असताना ते महाल सोडून गेले. त्यावेळी त्यांचं वय 29 वर्षे हे होते. त्यांनी आपले राजश्री वस्त्र त्यागून संन्यास धारण केला व अनेक वर्ष कठीण तपश्चर्या केली. या गहन साधनेत लीन असताना निरंजना नदीच्या तीरावर एक पिंपळाच्या झाडाखाली बसलेले असताना त्यांना साक्षात्कार प्राप्त झाला. परम ज्ञानाची प्राप्ती करून ते समाधीत लीन झाले. बुद्धांनी ज्या वृक्षाखाली ज्ञानाची प्राप्ती केली त्या वृक्षाला बोधिवृक्ष असे म्हटले जाते. वैशाख शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ यांना ज्ञान प्राप्त झाले व सिद्धार्थचे ते गौतम बुद्ध बनले. यानंतर सारनाथ येथे त्यांनी आपला पहिला उपदेश दिला. बुद्धांची प्रवचने ऐकून लोक प्रभावित होऊ लागले. इकडे जेव्हा गौतम बुद्धांनी त्यांच्या 5 शिष्यांना शिक्षा दिली होती, ज्ञान दिलं होतं आणि ते 5 शिष्य वेगळ्या वेगळ्या देशात गेले आणि त्या ज्ञानाचा आणि त्या धम्माचा प्रसार केला. तर त्याचे खूप शांत असं प्रसार करणारे स्टॅच्यू आहे, मूर्त्या आहेत. खूप छान वाटतं ॲक्च्युली त्या. आणि त्यांची बसायची पद्धती जरी बघितलात ना तर बसायची पद्धती वेगळी आहे. म्हणजे मांडी घालून नाही बसले तर ते पाय असे दुमडून बसले. तर प्रत्येक मूर्ती अशी पाय दुमडून बसलेलीच बघायला भेटते इकडे. आणि बुद्धांनी आपल्या धर्माचा प्रसार पाली भाषेत केला. ते वस्तूच्या संग्रहाला पाप मानत असत. आज जगभरात बौद्ध धर्माला मानणाऱ्या लोकांची संख्या भरपूर आहे व बौद्ध देशही अनेक आहे. सम्राट अशोक यांनीही बौद्ध धर्म स्वीकारून त्याचा प्रचार प्रसारात महत्त्वाचे योगदान दिले. म्हणून आपल्यालाही भगवान बुद्धांची शिकवणीला आत्मसात करून आपले जीवन यशस्वी बनवायला हवे. भगवान बुद्ध, ज्यांना गौतम बुद्ध म्हणूनही ओळखले जाते, ते जगातील महान धार्मिक गुरूंपैकी एक होते. त्यांनी सत्य, अहिंसा, शांती, मानवता आणि समानतेचा संदेश दिला. त्यांची शिकवण आणि गोष्टी बौद्ध धर्माचा आधार आहेत. बौद्ध धर्म हा जगातील प्रमुख धर्मांपैकी एक आहे. या धर्माचे अनुयायी मंगोलिया, थायलंड, श्रीलंका, जपान, चीन, बर्मा इत्यादी देशात मोठ्या प्रमाणात आहेत. बुद्धांचे लहानपणीचे नाव सिद्धार्थ होते. सिद्धार्थ लहानपणापासून चिंतनशील होते. ते त्यांच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध ध्यान व आध्यात्मिक रहस्याच्या शोधात होते. सिद्धार्थ यांचे वडील एक राजा होते व राजाचे पुत्र असल्याने त्यांना लहानपणापासूनच सर्व सुख सुविधा उपलब्ध होत्या. आणि या मंदिराच्या मागे जे झाड आपल्याला बघायला भेटतं ते पवित्र बोधिवृक्ष आहे. आणि झाडाची पानं वगैरे तोडू नका आलात तर. आणि खूप पवित्र झाड आहे. तर मग या मंदिराप्रमाणे, ह्या जागेप्रमाणे त्या झाडाला पण तेवढंच महत्त्व दिलं जातं, कारण त्याचा इतिहास तसा आहे आणि त्याच्यापासून काही सुरू झालेल्या गोष्टी आहेत. तर अशा ठिकाणी जेव्हा आपण येतो ना तर तिकडे असं झाडाची पानं वगैरे तोडू नका. इव्हन तो तिथे बोर्ड पण लावला आहे की झाडाची पानं वगैरे तोडू नका. आणि खूप खूप शांतीवाली जागा आहे. खूप कडक आणि खूप मस्त वाटतं. आणि मी हळू बोलतो आहे तरी असं वाटतं मी जोरात बोलतो आहे की काय. खूप बेस्ट प्लेस आहे इकडे.
सो मित्रांनो, ही जी घंटा तुम्ही बघता इकडची, असं बोललं जातं की बनारसमधली सर्वात मोठी घंटा आहे आणि या घंटेचं वजनच 2 टनपेक्षा जास्त आहे आणि ही खूप जुन्या काळापासून इकडेच आहे आणि वादन केलं जातं या घंटेचं, पण काही विशेष दिवशीच केलं जातं आणि आम्ही काही गाईड केलं नाही त्यासाठी, बट जी इन्फॉर्मेशन इकडे भेटली इकडच्या लोकल लोकांकडनं ती मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो. घंटा खूप सुंदर आहे आणि त्या घंटेवरती ना काही विशेष असे लेख लिहिलेले. ऑब्वियसली आता ती लँग्वेज आपल्याला नाही माहिती कुठल्या लिपीमध्ये लिहिले किंवा काय, बट हे हिंदी इंग्लिश वगैरे याच्यामध्ये तर नाहीच आहे. सो खूप पवित्र घंटा आहे, जागा खूप पवित्र आहे आणि वाराणसीला एक वेगळा दृष्टिकोन बघायला भेटला मला. तर मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. तर भेटू लवकरच वाराणसीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत मी संदीप पवार आपली रजा घेतो. धन्यवाद.